मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मंडळी, आज आम्ही चाललोय जव्हारला, कालमांडवी वॉटरफॉलला। पण बघा, दिवसाची सुरुवात पावसाने झाली। आता सकाळचे वाजतायत 9:15 झाले। तर चाललं होतं तर अनिकेतची गाडी बघा इकडं। अनिकेतची गाडीला पंक्चर निघालेला, तर चेक करायला आलं होतं। तर 4-5 पंक्चर निघाले, वाल पण फाटला होता। तर म्हटलं आता टायर चेंज करूया। तर पाचचा टायर चेंज केलेले, हवा वगैरे फुल केलेली। आणि पाऊस बघा, जायच्या टायमिंगला पाऊस आला। एवढे दिवस पाऊस नव्हता आणि आज आमचा प्लॅन ठरला तेव्हा नेमका पाऊस आला। तर इकडे बघा, सौरभ आहे, आदू आहे आणि कॅमेरा घेऊन अनिकेत आहे। तर चला, आजचा व्लॉग खूप मजेदार होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मंडळी, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, इकडे बघा, आपली सखी पावसात बघा कशी भिजली एकदम मस्त। तर आपल्या सखीला वॉश पण केला नव्हता, पावसाने चांगलं वॉश करून टाकलाय। आता मी पोचलोय इथे बर्फ पाड्याजवळ, पेट्रोल वगैरे भरलेला। आणि सखीचा बघा लुक कसा वाटतोय, कमेंट करून नक्की सांगा। तर सखीला घेऊन चाललोय पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी। आणि अनिकेतची परम सुंदरी बघा। तर आम्ही चौघं चाललोय जव्हारला। काल रात्रीच अचानक प्लॅन ठरला, त्याच्यामध्ये भरपूर हे पण याचे प्रॉब्लेम झालेले, पण काय हरकत नाही। प्लॅन पुन्हा एकदा सक्सेस करायच्या दिशेने चाललोय आम्ही। तर चला मंडळी, जव्हारला कालमांडवी वॉटरफॉलला भेटूया। आणि थोडा आपण आता जाता जाता सिनेमॅटिक व्ह्यू पण घेऊ, कारण पाऊस पडलाय मस्त। आणि सावकाशच जाणार आहे, काय घाई नाही आम्हाला। तर आरामात जाऊ आणि आरामात येऊ, कारण पाऊस पण पडलाय आणि मस्त थंडगार वातावरण झालंय। तर चला। तर मंडळी, आता आम्ही पोहोचलोय जव्हार मध्ये आणि इथे थांबलोय। इथून कालमांडवी वॉटरफॉल आहे ना, 10 किलोमीटरवर दाखवत आहे। तर कंटिन्यू बाईक चालत होतो, त्यामुळे काय कंटाळा आला, जरा थांबलोय। इकडं पाठी बघा थांबलेत सावलीमध्ये। आणि इकडे ना पाऊस वगैरे नाही, आपल्याला सकाळी विरार मध्ये पाऊस भेटला होता। पुढे पण पाऊस होता, खानेवाडी वगैरे तिकडे पण पाऊस होता। त्यानंतर इकडे म्हणजे नॉर्मल आहे वातावरण, जरा एकदम पण ऊन नाही। तर चला, थोडा आराम करतो आणि भेटू आपण तुम्हाला कालमांडवी वॉटरफॉलला। हे बघा, अनिकेतजी, आदू, सौरभ आणि इकडचं वातावरण बघा, मस्त एकदम। हा, आणि ही आपली गँग, आणि ही आपली गँग। मंडळी, फायनली आपण कालमांडवी वॉटरफॉलचा जो मेन एंट्रन्स आहे तिथे येऊन पोहोचलोय। चला, फायनली आपण पोहोचलोय लोकेशनला। चला, हे बघा, आपण इथं चाललोय। गाडी वगैरे म्हणजे गाडी वगैरे पार्क केली वरती।
एंट्री फी वगैरे आम्ही भरली आतमध्ये येण्यासाठी. पार्किंग वगैरे केली आणि आता चाललोय आपण वॉटरफॉल कडे. चला. तर मंडळी फायनली बघा इकडे आपल्याला जायचं आहे. मस्त इकडे खाली येण्यासाठी पायऱ्या वगैरे व्यवस्थित. इकडे पाणी बघा. कोण कुठे गेलाय ऑरेंज मध्ये असं गेलं होतं. कोण कसं उतरलं ज्या पोहणार आहे ते पण जॅकेट घालून त्याने कंटिन्यू पाण्यात राहायचं. राहावं लागतं ना. पावसात इकडनं हे होत असेल. काय स्लिप मारत असं आता स्लिप मारतात. आपण तिथे जाऊया. जास्त मोठे पाणी नाही. आपल्या भेटत तांबे घेऊन जास्त इतके उड्या मारतात काय छोटे इतक्यात. तर मंडळी आता आम्ही कपडे वगैरे चेंज केले मस्त आणि आता चाललोय आम्ही लाईफ जॅकेट घ्यायला. मग जायचंय आपल्याला पोहायला. आता चला मजा करूया. आडवी काढली ना. माझी पण पहिली थोडीशी उभी काढ नंतर आडवी काढ थोडी. तर मंडळी आता अनिकेतसाठी आम्ही मॅगी बनवतोय. भात तयार झालाय बघा पाठी ठेवलाय. भात तयार झालाय. आता मॅगी बनवते अनिकेतसाठी कारण अनिकेतचा उपवास आहे. बघा सौरभ कुक आहे. आणि आता चूल मस्त पेटायला लागली. नशीब पेट्रोल आम्ही काढला. आता मसाला तुझ्या हातातच आहे. आदोक इकडे कांदा टोमॅटो आणि कितनं बारीक केलं नाही बघा. कसं बारीक केलं नाही. अगदी 5 स्टार हॉटेलला बारीक करत तसं कापलं नाही. आता ह्याची तर सोय झाली. आता आम्हाला अजून अंड्याचा सांबार बनवायचा होता पण काही कारणास्तव आम्ही कॅन्सल केलाय. आणि आता मॅगी बुर्जी बनवणार आहे कारण पाणी संपलेलं आहे आणि आता टाइम पण खूप कमी आहे. कारण आता वाजले किती पावणे 5 झाले. तर आता अर्धा तासामध्ये आम्हाला जेवण करून जेवून आम्हाला निघायचं आहे कारण घरी पोचायला अजून 2 ते 2.5 तास लागते. तर चला असंच बनवून राहा आपल्या व्हिडिओवरती. तर मंडळी इकडे आपले आदू आणि सौरभ आहे ना बुर्जी बनवतात आहे. भात बनवून झालाय. मॅगी पण बनवलेली. आणि इकडे बघा आपले मॅगीवाला बघा मॅगी खातोय. कशी झाली मॅगी? एक नंबर भारी आवडली ना. अंदाजे टाकला होता है ना. तर मॅगी तर झालेली आहे आणि आता आपली इकडे बुर्जी रस्सेवाली बुर्जी बनवते एकदम. बघा चिकन सारखी ग्रेव्ही झाली. आता तरी आता अंडी पडायची त्याच्यात. अंडी झाली की मग आपण जेवण घेऊन. इकडे आपला हा बघा भात. हे बघा भात तर तयार झालेला आहे आपला. पाण्याची जरा कमतरता आहे. तर आता बघू सर्व भांडे अशीच घरी घेऊन जायला लागतील. ढवळ 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 चिपकायला नको.
तर मंडळी आमचं सर्व जेवण तयार झालेलं आहे. इकडे बघा आदू वाढतोय. आता आपण जेवूया तर चला जेवायला या. बघू नको मिळाला अजून मग भेटेल मिळाला बुर्जी काढते काढतो ना ते बॉटल काढ हे चौकाच सांगू आम्ही तू काय केलं असता म्हणजे संपवलीच मॅगी असंच बसला काय असं खायचं असेल तर काय पाहिजे नंतर बोलू नकोस येतं नसतं ना म्हणजे बोलू नको विचारलं नाही म्हणून शनी बिणी अशीच नसतं ना शनी मंगल नाही आज रविवार आहे. तर मंडळी फायनली आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. आता संध्याकाळची वाजता 5:15. तर इथून आपल्याला 2 तासाचं अंतर दाखवत आहे गुगल मॅपवर. तर चला आता व्हिडिओ तेच थांबूया. खूप मोठी व्हिडिओ झाले. भेटू तसेच एका नवीन व्हिडिओमध्ये कारण पावसाचं सीझन आता चालू होत आहे. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.